सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. काल बसल्या बसल्या ही क्विज दिली होती आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे त्याच्यावर पण मी अपडेट केलं होतं की ही सर्वांनी क्विज द्या, त्याचा ॲनालिसिस उद्या सकाळी टाकेल. तर आता सकाळी मी ही व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे कारण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये नेटवर्कचा खूप इश्यू येतो, तर त्यामुळं याचा ॲनालिसिस बघूयात. तर बघा, पहिला क्वेश्चन होता, सेंटेन्स अरेंजमेंट आहे हे आणि UDCची एक्झाम आहे आत्ता, नंतर RBIची पण आहे, तर असले क्वेश्चन बघायला भेटतील. तर पहिला क्वेश्चन होता बघा, ह्याच्यात आपण पेअरिंगची प्रोसेस वापरणार आहे. पेअरिंग प्लस ऑप्शनने आपण चेक करणार आहे. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन होता, याच्यात कुठली पेअर बनवता आली असती बघा. रशियाज. ठीक आहे, रशियाज पोझिशन. रशियाची काय रे, रशिया दिलं होतं, रशियाज पोझिशन म्हणजे D आणि A ची पेअर येत होती. ह्याच्यात नाही आहे, ह्याच्यात पण नाही आहे, ह्याच्यात पण नाही आहे, इथं आणि इथं आहे, पण ह्याच्यात C स्टार्टिंगला आहे. कम्पेरेबल टू दॅट ऑफ, कशासोबत कम्पेरेबल, म्हणजे हे स्टार्टर तर येऊ शकत नाही, कम्पेरेबल टू दॅट ऑफ. पण इथं जर B दिला आहे, इन द इयर्स सिन्स द डिमाइस ऑफ, मागच्या वर्षापासून, बऱ्याच वर्षापासून, म्हणजे B स्टार्टिंगला येणार. म्हणजे पहिल्याचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. तुम्ही कुठल्या कुठल्या पेअर केल्या होत्या किंवा तुमचं जे रॉंग झालं असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण त्यावर पण पुन्हा ॲनालिसिस घेऊ, तेच क्वेश्चन पुन्हा ॲनालाइज करू. त्यानंतर द कॉस्ट ऑफ प्रोलॉंग्ड. प्रोलॉंगचा अर्थ काय होतो रे, एखादा खेचला गेलेला, ठीक आहे, वाढला गेलेला, स्ट्रेच केला गेलेला. प्रोलॉंग काय असेल रे, कॉन्फ्लिक्ट, जे भांडण वगैरे म्हणतो आपण, कॉन्फ्लिक्ट दोन देशांमध्ये होतं वगैरे, तर प्रोलॉंग काय असेल, कॉन्फ्लिक्ट. म्हणजे A आणि C ची पेअर होते, इथं नव्हती, इथं नव्हती, इथं पण नव्हती आणि इथं पण नव्हती, एकच ऑप्शन होता. त्यामुळे म्हटलं आपण एकतर ऑप्शनने करू, पहिले तर पेअर बनवू आणि त्यानंतर ऑप्शनने बनवू. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन होता, इथं स्टार्टिंगला जरी वाचलं आपण, दॅट एअर पोल्युशन कॉज अबाउट, एअर पोल्युशनने काय केलं रे, 1.7 मिलियन डेथ्स, 1.7 मिलियन डेथ झाल्या. म्हणजे A आणि C ची पेअर इथं होती, इथं नव्हती, इथं नव्हती, इथं नव्हती आणि इथं पण नव्हती, एकच ऑप्शन होता, जास्त वेळ नव्हता जायला पाहिजे याला. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता, देर इज अ नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम. ठीक आहे, नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम आहे. त्याने काय केलं असेल रे, दॅट हॅज ऑफर, त्याने ऑफर केला, तर प्रोग्रॅमला ऑफर करतो. ठीक आहे, प्रोग्रॅम ऑफर करतो किती, 300 करोड रुपये. ठीक आहे, A आणि C ची पेअर इथं आहे, इथं नव्हती, इथं पण नव्हती, इथं पण नव्हती आणि इथं पण नव्हती, एकच ऑप्शन होता. आता हे फक्त मी फास्टमध्ये सांगतोय तुम्हाला की तुम्हाला समजून जावं की एकच पेअर तयार करून कसं क्लिक करू शकतो आपण. ठीक आहे, आणि एक्झाममध्ये पण ह्या टाईपचेच ऑप्शन असतात. ठीक आहे, जास्त क्रॉस चेक करण्याची पण गरज पडत नाही. पुन्हा फॉर्मल ॲनालिसिस ऑफ दिस एक्झाम, ही स्टार्टिंगला येणार नाही. द JEE इज परहॅप्स द सिंगल. आता हे स्टार्टर येऊ शकतं कारण JEE बद्दल बोललं गेलं असेल. सिंगल काय रे, ती सिंगल आहे का, रिलेशनशिपमध्ये नाही आहे का, असं नाही आहे. JEE इज परहॅप्स द सिंगल काय येईल, बिगेस्ट डिझॅस्टर, बिगेस्ट डिझॅस्टर, एकटंच बिगेस्ट सगळ्यात मोठं डिझॅस्टर आहे. म्हणजे B आणि C ची पेअर येईल, इथं नव्हती, इथं पण नव्हती, इथं पण नव्हती आणि इथं पण नव्हती, एकच ऑप्शन होता. नेक्स्ट क्वेश्चन, अ रिसेंट रिपोर्ट एस्टिमेट्स. ठीक आहे, रिसेंट रिपोर्ट काय सांगतो, दॅट एस्टिमेटच्या नंतर काय येईल, दॅट की अबाउट 8 लाख स्टुडंट्स, 8 लाख स्टुडंट काय करतात रे, A आणि C ची पेअर झाली, ट्रॅव्हल करतात ॲब्रॉडला. मागचा रिसेंट रिपोर्ट काय सांगतो की 8 लाख स्टुडंट ट्रॅव्हल करतात ॲब्रॉडला फॉर हायर एज्युकेशन. ठीक आहे, म्हणजे A, C आणि D ची पेअर होईल, एकच ऑप्शन आहे. पुढं आहे का ADC ची, इथं हे येणार नाही, म्हणजे एकच ऑप्शन आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, पेअर बघा फक्त कशा बनवतोय, ॲनालिसिस करा. त्यानंतर अँड वेदर रिलेटेड इव्हेंट्स आर, इथून हे समजत नाही आहे काही. टू फ्रिक्वेंट नॅचरल डिझॅस्टर्स, हे पण समजत नाही आहे. डिस्रप्शन अँड डॅमेजेस रिलेटेड, आता रिलेटेड आलं, रिलेटेड टू असतं की नाही रे, सांगा. रिलेटेड टू म्हणजे C आणि B ची पेअर आली, इथं आहे. CB ची पेअर इथं नाही आहे, पुन्हा CB ची इथं पण आहे आणि इथं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे ऑप्शन किती राहिले, CB हा एक ऑप्शन राहिला, हा एक आणि हा एक. तर याच्यामध्ये बघू, स्टार्टिंगलाच त्यांनी C 2 ठिकाणी दिलंय, इथं पण C दिलंय, इथं पण C दिलंय. तर आपण तसं वाचू, डिस्रप्शन्स अँड डॅमेजेस रिलेटेड टू फ्रिक्वेंट नॅचरल डिझॅस्टर्स. ठीक आहे, डिस्रप्शन आणि डॅमेज जे होतात फ्रिक्वेंट नॅचरल डिझॅस्टरमुळे, अँड वेदर रिलेटेड इव्हेंट्स, नॅचरल डिझॅस्टरमुळं आणि वेदर रिलेटेड जे इव्हेंट होतात, भूकंप वगैरे, त्यामुळं काय होतं रे, काय होतं, डॅमेज आणि डिस्ट्रप्शन होतात. म्हणजे CB आणि नंतर A येणार, CB आणि नंतर A, म्हणजे हा ऑप्शन गेला आणि हा पण ऑप्शन गेला. ठीक आहे, एकच ऑप्शन आहे.
पुढचा क्वेश्चन बघा, अनएज्युकेटेड मिनिस्टर्स, ठीक आहे, अनएज्युकेटेड मिनिस्टर्स अ कंट्री विथ कॅनॉट डेव्हलप ऑर इवन बी ऑन द राईट पाथ. आता याच्यावरून मला लगेच समजतं, अ कंट्री विथ, एखादी कंट्री आहे ज्यामध्ये अनएज्युकेटेड मिनिस्टर्स आहेत, म्हणजे ए कॅनॉट डेव्हलप करू शकत नाहीत, ठीक आहे, म्हणजे BACची इथं एकच ऑप्शन आहे, BAC खाली पण नाही आहे, BAE आहे इथं, BAC इथं आहे आणि इथं पण नाही आहे, म्हणजे हे दोन ऑप्शन राहिले होते आपल्याकडं. तर दुसरा चेक करू आपण, ठीक आहे, डी ऑर इवन बी. ऑर इवन बी याने स्टार्टर होऊ शकतं का रे सेंटेन्स? नाही होऊ शकत. ऑर इवन बीने स्टार्ट होणारच नाही, म्हणजे एकच ऑप्शन राहिला. पुढचा क्वेश्चन, आता इथं हे एकदम इझी होतं, ठीक आहे. द अपोजिशन स्प्रेड फेक, स्प्रेड करतात फेक. फेक काय असेल रे? पार्टीज असतील का, की मिनिस्टर असेल, की स्पीचेस असेल. स्प्रेड काय करतील? फेक न्यूज. म्हणजे ए आणि डीची पेअर इथं नाही आहे, इथं नाही आहे, पुन्हा इथं पण नाही आहे आणि इथं पण नाही आहे. एकच ऑप्शन होता ए आणि डी. फेकवरून तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल न्यूज, ठीक आहे, फेक न्यूज. त्यानंतर आर नॉट सुपरवाइज इन्स्टिट्यूशन्स दॅट मेनी फायनान्शियल. आता फायनान्शियल म्हटल्यावर तुम्ही आता अभ्यास करता म्हटलं तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल मेनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, ठीक आहे. सी आणि बीची पेअर इथं नाही आहे, पुन्हा इथं पण नाही आहे, इथं पण नाही आहे आणि इथं या दोन ठिकाणी होते, ठीक आहे. मग आता पहिलं वरचं चेक करू. ए मध्ये आर नॉट सुपरवाइज, आर पासून स्टार्टिंग होईल का रे सेंटेन्सची? आर पासून अजिबात नाही. सी पासून, ठीक आहे. मेनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स दॅट ॲक्ट लाईक बँक्स, बऱ्याचशा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या की ॲक्ट करतात बँकेसारखं, आर नॉट सुपरवाइज लाईक बँक्स, त्या सुपरवाइज केल्या जात नाहीत बँकांसारख्या, ठीक आहे. म्हणजे एकच ऑप्शन होता आपल्याकडं. पुढचा क्वेश्चन, मनी ट्रान्सफर फ्रॉम, कोणापासून रे? सिटीजन्स, बरोबर येऊ शकतं, ए आणि बीची होऊ शकते. मनी ट्रान्सफर कुठून होतील रे? आर लाईफलाईन असं होईल का? मनी ट्रान्सफर फ्रॉम आर लाईफलाईन नाही. मनी ट्रान्सफर फ्रॉम फॉर मेनी कंट्रीज, हे पण होणार नाही. मनी ट्रान्सफर फ्रॉम सिटीजन्स, ठीक आहे. ए आणि बीची पेअर इथं नाही आहे, इथं पण नाही आहे, इथं नाही आहे, इथं एक आणि इथं एक, दोन ठिकाणी ऑप्शन होते. तर पहिला ऑप्शन चेक करू. सी मध्ये आर लाईफलाईन, तुम्हाला आधीच सांगतोय बघा, आधी पण एकदा सांगितलंय की आर पासून स्टार्टिंग होऊ शकत नाही, म्हणजे काय रे? एकच ऑप्शन उरला. पुढचा क्वेश्चन, प्रमोट स्टेबल अँड खाली काही त्याच्या रिलेटेड दिसतंय का? स्टेबल अँड सस्टेनेबल ग्रोथ. स्टेबल आणि सस्टेनेबल ग्रोथ म्हणजे ए आणि ईची पेअर होती. इथं एक ऑप्शन आहे, इथं एक ऑप्शन आहे आणि इथं एक ऑप्शन आहे, ठीक आहे. तर हा चेक करू आपण. बी स्टार्टिंगला पॉवर्स टू स्पेंडिंग अँड टॅक्सिंग्स, हे थोडं वेगळं वाटतंय. बी आणि डी पॉवर्स टू गव्हर्नमेंट यूज, हे काय? इथून हे चेक करू. डी गव्हर्नमेंट्स यूज, गव्हर्नमेंट काय यूज करतात? स्पेंडिंग आणि टॅक्सिंग पॉवर्स. स्पेंडिंग आणि टॅक्सिंगच्या ज्या पॉवर आहेत गव्हर्नमेंटकडं, ते गव्हर्नमेंट यूज करतं कशासाठी? टू प्रमोट स्टेबल आणि सस्टेनेबल ग्रोथ. म्हणजे हा ऑप्शन एकदम राईट आहे. पुढचा क्वेश्चन, दे आर यूज्ड, ठीक आहे. दे आर यूज म्हणजे हे तर काय स्टार्टिंगला येणार नाही. सेम मिनिंग बट, आता हे पण स्टार्टिंगला येणार नाही. फ्रेजेस हॅव द, हे येऊ शकतं पण चेक करू. सम कोरियन काय रे? सम कोरियन इन डिफरंट आहे का? नाही. सम कोरियन फ्रेजेस म्हणजे डी आणि सीची पेअर होते, तर इथं नाही आहे डी सीची पेअर, इथं पण नाही आहे आणि इथं आहे बघा डी सी, इथं पण नाही आहे. तर दुसरं चेक करू. हे चेक करू आपण. बी सेम मिनिंग बट, म्हणजे तुम्हाला आधीच सांगितलं हे काय स्टार्टिंगला येऊ शकत नाही. सेम मिनिंग बट इथून स्टार्टिंग होऊ शकते का? नाही. डी बघा, सम कोरियन, सी मध्ये फ्रेजेस हॅव द सेम मिनिंग बट दे आर यूज इन डिफरंट सिच्युएशन्स. काही कोरियन फ्रेजेस आहेत ज्या की सेम आहेत मिनिंगला, पण वापरल्या जातात त्या वेगवेगळ्या डिफरंट सिच्युएशनमध्ये. पुढचा, बट इट हॅड, आय थॉट द मेक हिम स्लीप मेडिसिन वुड द अपोजिट इफेक्ट, ठीक आहे. इट हॅड द अपोजिट इफेक्ट म्हणजे ए आणि ईची पेअर होती. पुन्हा वाचू बघा. आय थॉट, मी विचार केला, इथूनच स्टार्टिंग होऊ शकते ना. आय थॉट द मेडिसिन वुड मेक हिम स्लीप, मी विचार केला की मेडिसिनमुळे त्याला झोप लागेल. बट इट हॅड द अपोजिट इफेक्ट, पण त्याचा अपोजिटच इफेक्ट झाला, म्हणजे बी डी सी ए ई हे राईट पेअर आहे. पुढचा क्वेश्चन, ऑफ ऑदर सिम्पली द कंबायनिंग टेक्नॉलॉजी इज इकॉनॉमिक प्रोडक्ट्स इन न्यू वेज. तर आता बघा, ऑफ ऑदर स्टार्टिंगला येणार नाही, सिम्पली द कंबायनिंग येणार नाही, टेक्नॉलॉजी इज येऊ शकतं,
टेक्नॉलॉजी डेफिनेशन असेल, टेक्नॉलॉजी स्टार्टिंगला येऊ शकतं, इकॉनॉमिक प्रोडक्ट्स येऊ शकतं, पण आपण टेक्नॉलॉजी इजने बघू. टेक्नॉलॉजी इज काय रे? सिम्पली. ठीक आहे, टेक्नॉलॉजी इज सिम्पली द कंबायनिंग ऑफ अदर इकॉनॉमिक प्रोडक्ट्स इन न्यू वेज. टेक्नॉलॉजी काय रे? कंबाईन करतं काय? बाकीचे जे इकॉनॉमिक प्रोडक्ट आहेत नव्या नव्या पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे CBAD आणि E. थोडं मिनिंग पण समजायला पाहिजे. तर ह्या पद्धतीने होतं 15 क्वेश्चनचं ॲनालिसिस. होप सो तुम्ही दिली असेल क्विज, नसेल जरी दिली तरी द्या आणि तुमचा स्कोअर शेअर करा आणि तुमचं किती नंबरचं चुकलं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आज एखादी दुसरी क्विज द्यायला सांगेल आणि त्याचं ॲनालिसिस उद्या घेऊत आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.